देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी घोषित करण्यात आला। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले। या तिन्ही राज्यांमध्ये कोणाचाही आधार न घेता स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली। देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवलेली आहे। या तिन्ही राज्यांमध्ये मिळालेल्या यशाचा जल्लोष करण्यासाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते जयंत बाबू आव्हाड यांच्या सहकार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांच्या आतिषबाजी करत मिठाई वाटप करत आनंद साजरा केला। सिन्नर तालुक्यात प्रसिद्ध असलेली भेळ, ज्याला पश्चिम बंगाल येथे झालमुरी असे म्हणतात, ही झालमुरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धीस आणली। त्याबद्दल भारतीय जनता पार्टीने त्यांचे आभार मानले। जयंत बाबू आव्हाड यांनी आनंद साजरा करताना एक भावना व्यक्त केली की इथून पुढे बांगलादेशी घुसखोरी आपल्या देशामध्ये पूर्णपणे बंद होईलच, पण त्यांच्या व्यतिरिक्त या देशात खास करून पश्चिम बंगाल येथे असलेले बांगलादेशी घुसखोरी आहेत, त्यांना पुन्हा पश्चिम बंगालमधून त्यांच्या देशात परत पाठवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही। यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी हे पण सांगितले की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही घोडदौड पुढचे 50 वर्ष अशाच पद्धतीने चालू राहील, अशी अपेक्षा जमलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय यश संपादन केले। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी या राज्यातील विजयाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले। तसेच महाराष्ट्रातील बारामती व राहुरी येथे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार व अक्षय कर्डिले यांच्या दणदणीत विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर सिन्नर येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत विजयाचा जल्लोष साजरा केला। यावेळी मिठाई व लाडू वाटप करण्यात आले। तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दणदणून गेले। भारत माता की जय, वंदे मातरम आणि देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमात शहराध्यक्ष सजन सांगळे, सुनील माळी, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडेसर, प्रभारी जयंत बाबू आव्हाड, सविता कोठुरकर, मीरा सानप, प्रियांका द्विवेदी, नगरसेवक आशा करपे, रामचंद्र रोडे, बाळासाहेब कराड, संदीप गुजराती, सरचिटणीस योगेश सानप, दत्तात्रय आचार्य, अनिल नागरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी समाधान आव्हाड। आज हिंदुस्थानाच्या राजकारणात क्रांती घडली। कधी नव्हे इतकं दैदिप्यमान असं यश भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये मिळालं। 2016 साली भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये केवळ 3 आमदार होते आणि आज जवळपास 200 आमदार मिळून स्पष्ट बहुमताच्या दिशेने भारतीय जनता पार्टीने वाटचाल केलेली आहे। केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर पॉंडिचेरी आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये आमची सत्ता आली। केरळमध्ये आम्ही पहिल्यांदा आमचं खातं उघडलं। ज्या केरळ राज्यामध्ये आम्हाला पाय ठेवायला जागा नव्हती, त्या केरळ राज्यामध्ये आमचे आता 3 आमदार निवडून आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तामिळनाडू, ज्या तामिळनाडूचे मुख्यमंत्र्याचा चिरंजीव उदय नावाचा सडका, या उदयनी असं सांगितलं होतं की सनातन म्हणजे हिंदू धर्म संपवला पाहिजे। त्याच तामिळनाडूच्या जनतेने उदय नावाच्या या सडक्याला संपवून टाकलं, त्याचा पक्ष संपवून टाकला। याचा आम्हाला मनस्वी अतिशय आनंद होत आहे। आज संबंध देशामध्ये नरेंद्र मोदी यांची जादू संपूर्णपणे दिसते। हिंदू धर्माचा गवगवा सगळीकडे दिसतोय। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ही वस्तुस्थिती प्रत्येक राज्यामध्ये उतरलेली आपल्याला दिसते। आणि मग हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हाच विकास, हिंदुत्व हाच BJPचा धर्म, या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची घोडदौड संबंध देशामध्ये चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज पश्चिम बंगालमध्ये आम्हाला मिळालेले जे दैदिप्यमान यश आहे, याचा आम्हा सिन्नर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बांगलादेशातून येणारे जे बांगलादेशी डुकरं आहे, या डुकरांना सगळ्यात पहिल्यांदा आम्ही येण्यापासून थांबवणार, एक। आणि दुसरं, बांगलादेशातली जी डुकरं हिंदुस्थानात येऊन थांबलेली आहे, यांच्या मागच्या भागावर लात मारून यांना या देशातून हुसकून लावणार आहे। या घाणी आम्ही आमच्या देशात ठेवणार नाही, हे अभिवचन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिलं होतं। ते पूर्ण करण्याचं काम आमचे नेते करतील। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या तमाम नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन। आज भारतातील
5 संघ राज्यामध्ये ज्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं अतिशय घवघवीत असं यश या निवडणुकीमध्ये संपादित केलेलं आहे, मिळवलेलं आहे. हा विषय फक्त भारतीय जनता पार्टी या पक्षाचा नाही, तर भारतीय जनता पार्टी ज्या विचारावर चालती त्या विचारांचा तो विजय, त्या देशातल्या हिंदू संस्कृतीचा तो विजय नाही तर ह्या देशहिताचा, राष्ट्रहिताचा तो विजय आहे असं म्हटलं तर मला वाटतं वावगं ठरणार नाही. जनतेने दिलेला हा स्पष्ट कौल हा निश्चितचपणे देशभक्ती, विकास आणि हिंदू जनतेचं हित या त्रिसूत्रीवर आधारित असा हा विजय आहे. आणि म्हणून या विजय संपादित करण्यासाठी जे नेते माननीय नरेंद्रभाई मोदीजी, अमितभाई शहा यांच्याबरोबरच देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून अनेक नेते, अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते जीवाचं रान करून रात्रंदिवस कष्ट करून प्रचार करून लोकांचं मन परिवर्तन करत होते. जी तृणमूल काँग्रेस ज्या पश्चिम बंगालमध्ये अतिशय घाणेरडी प्रवृत्ती होती, आज जर ती आज हटवली नसती तर पश्चिम बंगालमध्ये थोड्याच दिवसात जम्मू काश्मीरसारखा उद्रेक झाल्याशिवाय राहिला नसता. तिथल्या हिंदूंना पश्चिम बंगालमधून बाहेर जावं लागलं असतं. जसं काश्मीरमधून पंडितांना बाहेर जावं लागलं तशीच परिस्थिती निर्माण झाली असती. म्हणून तिथल्या तमाम हिंदूंनी घेतलेला निर्णय अतिशय लाख मोलाचा आहे, अतिशय राष्ट्रहिताचा आहे. गोष्ट अशी आहे की आज आपल्या भारतात बंगालमध्ये आपण बऱ्याच दिवसात अपेक्षित असलेला निर्णय आज आपल्याला यशाची पायरी घेऊन पहिल्या पायरीला सुरुवात केली आहे. आज आपले अमित शहा यांनी तळ ठोकून 15 दिवसात आज एवढी तोलामोलाची निवडणूक जिंकलेली आहे. आज महिलांना दिलेले जे अधिकार आहेत, महिलांना ज्या दिलेल्या सुविधा आहेत त्यांच्यावर महिला खूप खुश आहेत. आणि आज लोक हिंदुत्वाच्या मागे लागलेले आहेत. म्हणून हिंदुत्व हा जागा झालेला आहे. आता असाच जर प्रत्येकच ठिकाणी जर असे हिंदुत्ववादी जर जागे झाले तर आपल्या भारतात एकही आपण या हिंदू विरोधात आपल्याला भारताचा फक्त भगवा आणि भगवाच कलर आपल्याला दिसेल. आणि आज हा देश हा साधू संतांची भूमी आहे आणि आज हिंदुत्ववादी आहे. हा भारत हा महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातच खूप आनंद झालेला आहे. म्हणून आम्ही आज आमच्या ममता दिदीला शुभेच्छा देतो आणि तिला आज दुसऱ्या कुठेतरी विरोधी बाकावर बसून आज तिचे जे आम्ही व्हिडिओ बघतो आज ती इतकी नाराज आहेत का तिने खूप मनापासून काम केलेलं होतं, पण तिच्या कामावर आज आम्ही बरोबर तिच्या कामाचीच पोचपावती म्हणून तिला आज दुसरा आराम करायला सांगितलं आहे. तिला आज रिटायर केलेला आहे, तिला घरचा जाहीर दिलेला आहे. म्हणून महिलांचं काम केलं, आम्हाला खूप आनंद होत आहे. बोला मुकुंद इकडे भारतीय जनता पार्टीचं मी खऱ्या अर्थाने सगळ्यांचं स्वागत करत आहे. याला कारण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठची सगळी टीम ममता दिदीला घरी बसवलं. ॲक्च्युली बांगलादेशाच्या रोहिंग्याच्या मदतीवर त्यांनी सत्तेचा माज ज्या ममता बॅनर्जीला आला होता तिची जागा आज हिंदुत्ववादी संघटना म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टीने दाखवून दिली. जो हिंदू हित का बात करेगा वही देश पे राज करेगा हे खऱ्या अर्थाने साकार झालं. आणि अख्ख्या भारतामध्ये जर BJPची सत्ता येत असेल तर त्याला हिंदूच कारणीभूत आहे आणि हिंदूंच्याच हितासाठी हे काम होत आहे. खऱ्या अर्थाने बांगलादेशाचं सगळेजण म्हणायचे डेमोग्राफी चेंज झाली, केरळाची झाली, हैदराबादची झाली, पण त्यांची जागा त्यांना दाखवली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक विषवल्ल्या या ठिकाणी वाढत आहेत आणि त्याचे परिणाम हे आपण या ठिकाणी भोगत आहोत. उदाहरणार्थ काश्मीरचं आपल्या सर्वांना उदाहरण माहिती आहे. तिथं या ठिकाणी परकीय नागरिक येत गेले, त्यांचा या ठिकाणी धर्म विस्तार करत गेले आणि आपल्या हिंदू पंडितांना या ठिकाणी बाहेर हुसकून देण्यात आलं. तोच प्रकार, तीच आवृत्ती ही बांगलादेशामध्ये या ठिकाणी घडायला लागली होती. ही विषवल्ली या ठिकाणी तिथं वाढायला लागली होती. कदाचित आम्हाला या ठिकाणी काही जण म्हणतील का तुमचा तामिळनाडूमध्ये विजय मिळाला नाही, केरळमध्ये विजय मिळाला नाही, परंतु तुम्हाला सांगायला हरकत नाही का ही विषवल्ली उखडण्यासाठी आम्हाला या बांगलादेशाचा विजय हा खूप आणि खूप महत्त्वाचा होता. आणि त्या दृष्टीने आमचे वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी आमच्या विजयामध्ये या ठिकाणी भर घातलेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी 100% भाजप हा होण्याची शक्यता
आता जवळजवळ दिसत आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही जरी राज्य दोन आपल्यातून गेली असली भाजपमधून, तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती इतिहास हे सांगतो का पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा आपले 10 सीट आले होते, नंतर 70 आले आणि आता 7 आली. आणि म्हणून थोडा शिरकाव या ठिकाणी या दोन्ही राज्यात झालेला आहे. उद्या कदाचित त्या संख्येमध्ये मोठी भर पडेल आणि नंतर मात्र या ठिकाणी या दोन्ही राज्यामध्ये आम्ही सत्ता आणू असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी ही विषवल्ली पोचणारी ही जी ममता दिदी हिला हुसकावल्याबद्दल मी नरेंद्र मोदी साहेब, योगी साहेब, अमित शहा साहेब आणि सुवेंदू अधिकारी यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने एकदम आनंदाचा असा दिवस आहे आणि त्यानिमित्त इथे सिन्नर विधानसभेमधून विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी हा भारतीय जनता पार्टीचा जो आपल्याला आज विजय दिसत आहे त्यानिमित्ताने इथे जमा झालेले आहे. आज जे मोदीजींनी त्यांचं एकदम जगामध्ये एकदम छान असा भारतीय जनता पार्टीचा जो ठसा उमटवलेला आहे तो आपल्याला पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी या 3 राज्यांमधून दिसत आहे. या 3 राज्यांमध्ये आपल्याला एक हाती अशी सत्ता मिळालेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये बी जी पोटनिवडणूक झाली ती आज आपल्या महाराष्ट्राच्या ज्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहे त्या 2 लाखाच्या वरती अधिक मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. आणि आपले राहुरीचे जे कर्डिले साहेब यांचा पुत्र जो पोटनिवडणुकीसाठी ते पण उभे होते, त्यांची पण 1,40,000 मताधिक्यांनी अत्यंत चांगला असा विजय झालेला आहे. त्यानिमित्त इथे सिन्नर विधानसभेतून सिन्नर शहरामध्ये आम्ही सर्वांनी लाडू वाटून एकमेकाला भरवून भारतीय जनता पार्टीचा विजय उत्सव साजरा केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.